11वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार। आज आपण बँकिंग व्यवहार बँकिंग ट्रान्झॅक्शन या विषयावर चर्चा करणार आहोत। बँक म्हणजे काय, बँकेचे व्यवहार कसे चालतात, बँकेचा अर्थ काय, बँकेची कार्य, बँक खात्याचे प्रकार, बँकेत खाते उघडण्याची कार्यपद्धती, बँक खात्यावर करण्यात येणारे व्यवहार, उदाहरणार्थ पैसे भरणे, पैसे काढणे, पासबुकमध्ये नोंदी घेणे, खात्याचे विवरण अभ्यासणे, धनादेशाचे प्रकार, ATM कार्यपद्धती आणि नेट बँकिंग प्रणाली इत्यादी विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। कारण आपण पाहतो व्यवसायाचा विकास हा भांडवलावर अवलंबून आहे। जेवढे भांडवल व्यवसायामध्ये गुंतवले जातील, जेवढं भांडवल व्यवसायामध्ये गुंतवलं जाईल त्या प्रमाणामध्ये व्यवसायाची प्रगती करणं त्या ठिकाणी आपल्याला शक्य होणार आहे। कारण व्यवसायाचा मुख्य उद्देश हा नफा कमवणे असतो आणि नफा कमवण्यासाठी व्यवसायाचा दिवसेंदिवस विकास करणे आवश्यक असते। आधुनिक काळात सर्व व्यापार व उद्योग व्यवसायासाठी भांडवल पुरवठा करण्याचे कार्य प्रामुख्याने बँक करतात। त्यामुळे बँक व्यवसायाच्या योग्य मार्गाने होणाऱ्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून आहे। आधुनिक युगात बँक व्यवसायात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। आपण पाहतो आता सध्या डिजिटल युग सुरू झालेलं आहे। डिजिटल युगामध्ये बँकेचे फार मोठं कार्य आहे। त्यामध्ये ग्राहकांना कमी वेळात व जलद गतीने बँकच सेवा देऊ शकते। इंटरनेट, संगणकामुळे ई बँकिंग, ATM कार्ड, क्रेडिट डेबिट कार्ड व मोबाईल बँकिंग, नेट कोअर बँकिंग इत्यादी सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात। म्हणजे असे पूर्ण कार्य देवाणघेवाण ही आता बँकेमार्फतच केली जात आहे। बँक म्हणजे काय, बँक कशाला म्हणायचं? आता पूर्वी एका बाकावर बसून पैशाची देवाणघेवाण केली जात होती, पैसे स्वीकारले जात होते, गरज पडेल तेव्हा पैसे लोकांना दिले जात होते। म्हणजेच त्या ठिकाणी पैसे घेणे आणि पैसे देणे असे व्यवहार त्या ठिकाणी होऊ लागले आणि अशाच व्यवहारामध्ये ज्यावेळेस बाकावर बसून असे व्यवहार होऊ लागले त्यावेळेसला त्या परिस्थितीतून बँक या संस्थेची निर्मिती झाली आहे। युरोपियन सावकार व्यापाऱ्यांना कर्ज देणे व त्यांच्याकडून ठेवी स्वीकारणे ही कामे एका बाकावर बसून करीत असत। त्यातून कालांतराने बँक या संस्थेची निर्मिती झाली। बँक ही पैसे कर्जाऊ देणारी व घेणारी, पैशाची अदलाबदल करणारी, पैसे चलनात आणणारी, पैशाचे संरक्षण करणारी अशी एक संस्था म्हणून उदयास आली। बँक म्हणजे अशी व्यक्ती किंवा अशी संस्था स्वतःच्या आणि इतरांच्या कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करणारी कार्य असते। पैशाच्या बाजारपेठेत बँक ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे। बँक ही पैशाचा वापर करणारी संस्था आहे। लोकांच्या ठेवी स्वीकारणे, मालाची खरेदी करण्यासाठी कर्जाऊ पैसे देणे, विक्री करण्यासाठी किंवा विक्रीसारख्या व्यवहारासाठी पैशांची देवाणघेवाण करणारी त्या ठिकाणी एक प्रकारची संस्था असते। ज्यावेळेस एखाद्याला पैशाची गरज पडते, काही वस्तू खरेदी करायच्या असतात आणि व्यक्तीजवळ पैसे नसतात, त्यावेळेस अशा वेळेला बँकेमधून आपण कर्ज घेऊन ती आपली गरज, आपली मागणी त्या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो। त्या मोबदल्यामध्ये बँक आपल्याकडून व्याजाच्या स्वरूपात काही प्रमाणात त्या ठिकाणी पैसे घेत असते। अशी एक जी संस्था आहे की या संस्थेवरून
अशा संस्थेवरून आपल्याला एक असं लक्षात येईल की वरील विवेचनावरून किंवा व्याख्येवरून बँक व्यवसायात पुढील बाबी आपल्याला दिसून येतील. ठेवी स्वीकारणारी, कर्ज पुरवठा करणारी, कर्ज पुरवठ्यातून नफा मिळवणारी, पैसे पाठवणे, पैसे स्वीकारणे, पैसे देणे, धनादेशाचं चलनात रूपांतर करणे इत्यादी कार्य बँकेमार्फत त्या ठिकाणी केलेले जातात. म्हणूनच आपल्याला बँकेची व्याख्या सांगता वेळेस आपल्याला म्हणता येईल की आधुनिक बँकेची विविध आणि व्यापक कार्य लक्षात घेऊन बँकेची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. पैशाची गरज असणाऱ्यांना कर्जाऊ पैसे देण्यासाठी, तसेच कर्ज रोखे, संपत्ती इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांनी स्वइच्छेने दिलेल्या ठेवी स्वीकारणारी आणि त्यांच्या मागणीनुसार किंवा योग्य वेळी धनादेश, ड्रॉफ्ट किंवा इतर पद्धतीने त्या ठेवी परत करण्याची व्यवस्था करणारी संस्था किंवा कंपनी म्हणजे बँक होय. म्हणजेच बँकिंगची स्थापना कंपनी कायदा 1949 नुसार, म्हणजेच कंपनी कायदा त्या ठिकाणी 1949 ला संमत झाला की बँकेचे कार्य कसं असेल, बँकची स्थापना कशी होईल, बँक कोणते कार्य करेल आणि बँकेमध्ये कार्य करताना कोणती नियमावली आपण त्या ठिकाणी अंमलबजावणी केली जाईल याविषयीची एक कायद्यात रूपांतर करणारा कायदा त्या ठिकाणी 1949 रोजी संमत झालेला आहे. म्हणूनच बँकिंग कंपनी कायदा 1950 नुसार जी संस्था 1949 नुसार त्या ठिकाणी त्या कायद्यात काय सांगितलं गेलं की जी संस्था कर्ज पैसे देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडून पैशाच्या ठेवी स्वीकारते व त्या ठेवी चेक किंवा ड्राफ्टद्वारे मागणीनुसार किंवा अन्य प्रकारे परत देते अशी संस्था म्हणजेच बँक होय. आणि अशा बँकेचे जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये त्या ठिकाणी 1950 मध्ये की कार्य कसं केलं जाईल, बँकेचे व्यवस्थापन कसं केलं जाईल याविषयीची माहिती त्या कंपनी कायद्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केली गेली आहे. आणि त्या कायद्यानुसारच आपल्याला बँकिंग कायद्यानुसार आपल्याला बँकेचे कार्य त्या ठिकाणी पार पाडावे लागतात. व्यापारी व औद्योगिक बँकेच्या सेवामुळे मालाच्या विपणनावर फार मदत होते. लोकांकडे असलेल्या आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा विविध मार्गाने जमा करतात व गरजू व्यापारी, उद्योगपती यांना उपलब्ध करून देतात. हा पैसा चालू खाते, बचत खाते, मुदत ठेव खाते, पुनरावृत्ती ठेव खाते इत्यादी खात्याद्वारे गोळा केला जातो. रोखपत आणि कर्ज याद्वारे अनुक्रमे अल्प मुदतीसाठी व मध्यम मुदतीसाठी, दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा त्या ठिकाणी केला जातो. उत्पादक आणि व्यापारी दैनंदिन व्यवसायासाठी लागणारा पैसा बँकेमार्फतच त्या ठिकाणी स्वीकारतात. बँकेमार्फतच त्या ठिकाणी देवाणघेवाण केली जाते. सामान्य माणसाच्या आयुष्यात मध्ये सुद्धा बँक यांचं सर्वसाधारणपणे अतिशय महत्त्व आहे. अशा व्यक्तींच्या अल्पशी बचतीद्वारे त्या ठिकाणी ग्राहकांचा पैसा बँक ही सुरक्षित ठेवते. त्याशिवाय गरज पडेल तेव्हा बँक लोकांना पैसे परत करत असल्यामुळे बँकेवरील विश्वास त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. बँकेमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे आणि बँकेद्वारे विश्वास निर्माण झाल्यामुळे बरेचसे ग्राहक, सर्वसामान्य ग्राहक त्या ठिकाणी आपल्याजवळ जमा झालेला पैसा बँकेमध्ये ठेवतात आणि गरज पडेल तेव्हा ते बँकेतून पैसा त्या ठिकाणी घेत असतात. अशा परिस्थितीतून बँकेची त्या ठिकाणी निर्मिती झाली आहे.
आता बँकेची निर्मिती केल्यानंतर आधुनिक युगात बँक विविध प्रकारची महत्त्वपूर्ण कार्य पार पाडत असते. दिवसेंदिवस बँकेच्या कार्यांची व्याप्ती वाढतच आहे. त्यांच्या विविध महत्त्वपूर्ण कार्यांना प्राथमिक आणि दुय्यम कार्ये अशा दोन प्रकारामध्ये बँकेचे कार्य विभागण्यात आलेलं आहे. प्राथमिक कार्य मध्ये त्या ठिकाणी ठेवीचा स्वीकार करणे, कर्ज देणे याचा समावेश होतो. तर दुय्यम कार्यामध्ये त्या ठिकाणी दुय्यम कार्यामध्ये बँक ग्राहकांना कायदेशीर सल्ला देतात. बँक परकीय चलनाची खरेदी विक्री करतात. त्याचबरोबर सामाजिक हित लक्षात घेऊन सहकार आणि स्थानिक अधिकार मंडळे, व्यवसाय संस्था तसेच इतर व्यक्तीच्या वतीने बँक प्रतिनिधी या नात्याने कामे करून समाज हित त्या ठिकाणी साधत असतात. असे दुय्यम कार्य ही बँकेद्वारे केले जात असते. प्रामुख्याने प्राथमिक कार्यामध्ये त्या ठिकाणी ठेवी स्वीकारणे हे प्रमुख कार्य त्या ठिकाणी बँकेचं असतं. लोकांकडून ठेवी स्वीकारणे हे बँकेचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. बँक चालू खाते, बचत खाते, मुदतीचे खाते या प्रकारे खात्यामध्ये ठेव स्वीकारते. चालू खात्यामध्ये व्यावसायिकाच्या दृष्टीने दैनंदिन घडलेल्या व्यवहारामधून जे काही चलन व्यवसायाकडे उपलब्ध होईल त्या व्यवसायामध्ये उपलब्ध झालेल्या चलनाची सांभाळ त्या ठिकाणी बँक करत असते. व्यावसायिकाला आपल्याकडे उपलब्ध झालेलं चलन, जास्तीचे झालेलं चलन तो बँकेमध्ये ठेवतो आणि गरज पडेल तेव्हा त्या बँकेतून त्या ठिकाणी काढले जाते. म्हणजेच बँकेमध्ये चालू खाते उघडून बँकेमध्ये कितीही वेळा त्या ठिकाणी देवाण आणि घेवाण त्या ठिकाणी केली जाते. त्याला आपण चालू खाते असे म्हणत असतो. त्याचबरोबर बचत खाते ही त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमधून बचत खाते उघडले जाते. सर्वसामान्य जनता बचत खात्याची उभारणी यासाठी करते की ज्यावेळेस आपल्याकडे पैसा शिल्लक राहिलेला पैसा चोरी जाऊ नये किंवा इतर मार्गाने तो निघून जाऊ नये याच्यासाठी पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी बचत खात्याची निर्मिती केली जाते. बँकेमध्ये बचत खाते उघडले जाते आणि बचत खात्याद्वारे त्या ठिकाणी बँकेमध्ये पैसे ठेवले जातात. म्हणजेच बचत खात्याद्वारे बँक त्या ठिकाणी ग्राहकांचे पैशांचा स्वीकार करते आणि गरज पडेल तेव्हा ग्राहकांना त्या ठिकाणी परत करते. असे जे काही खाते उघडले जाते त्याला आपण बचत खाते असेही म्हणतो आणि त्या बचत खात्याची कार्य ही बँकेमार्फत केली जातात. त्यानंतर मुदत ठेव की बऱ्याच वेळेला शिल्लक असणारा पैसा काही मुदतीसाठी त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवला जातो आणि मुदतीमध्ये ठेवल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी ग्राहकांना त्या ठेवणाऱ्या पैशावर व्याज मिळत असते. बँक त्यांना त्या ठिकाणी व्याज देते आणि व्याज देत असल्यामुळे शिल्लक असणारा पैसा आपल्याला व्याज एक उत्पन्न मिळत असल्यामुळे ग्राहक त्या ठिकाणी बचतीबरोबरच मुदत ठेवमध्ये सुद्धा पैसे त्या ठिकाणी गुंतवत असते. म्हणजेच बँक मुदत ठेवीद्वारे त्या ठिकाणी ठेवी स्वीकारत असते. त्याच्यानंतर बँक ज्या काही ठेवी स्वीकारलेल्या आहेत, बँकेने ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्या ठेवीवरूनच त्या ठिकाणी गरज पडेल त्यांना जे काही ठेवीचे तर व्याज ग्राहकांना दिलेले त्याच्यापेक्षा जास्तीचं व्याजाची आकारणी करून त्या ठिकाणी कर्जाऊ रक्कम त्या ठिकाणी दिली जाते. इतर गरजू व्यक्तींना त्या ठिकाणी कर्ज दिले जातात आणि ठेवी स्वीकारण्यासाठी देण्यात येणारं कर्ज आणि कर्जाऊ मिळणारं कर्ज याचा डिफरन्सवरच बँकेचा नफा त्या ठिकाणी अवलंबून असतो आणि त्याद्वारेच बँक ही काय करते, नफाही त्या ठिकाणी कमवत असते. अशा प्रकारे बँकेचे कार्य पाहत असताना प्राथमिक कार्यामध्ये त्या ठिकाणी ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे प्रामुख्याने कार्य बँकेद्वारे केले जात असते.